पहले आता मला सनस्क्रीन आहे तर बीच मध्ये गेला तर बीचला जाणार तुम्ही मे बी पहले आपण सूटकेस मध्ये पॅक केले. नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. सकाळची आता 11:15 झालेले आहे आणि आज संडे आहे. आज सकाळीच मी गेले होते जिमला. जिमवरनं मगाशी आले आणि आल्यानंतर घरातलं सगळं आवरायला सुरुवात केली आणि घरातलं आवरून झाल्याच्यानंतर मग पटकन माझं आवरते. मी ब्रेकफास्ट अजून तर केलेला नाही आहे, उशीर झाला कारण की सगळे उशिरा उठले आणि तुम्ही बघितलं सगळं काम चालू होतं सॅटर्डेचं ना, तर तो दिवस आमचा त्याच्यामध्येच गेला. म्हटलं चला संडे आहे आणि संडेचा जो दिवस आहे तो तुमच्यासोबत शेअर करू. आणि वरांदाला बघून तर इतकं भारी वाटते ना, तर तुमच्यासोबत तर त्या गोष्टी तर दाखवणारच आहे. म्हणजे इथे परमिशनचं ते डिटेलमध्ये मी इन्फॉर्मेशन तुम्हाला देईलच तसं. पण इतकं भारी वाटतं ना, आता असं वाटतं आपण जे वरांदा बनवलेलं त्याच्यानं ती जी जागा आहे आपल्याला यूज करता येईल. आणि आता आमचं ते प्लॅनिंग पण चालू आहे. ते आपले 2 सोफे आहे बरोबर, तर ते कसं काय अरेंज करायचे किंवा त्याच्या व्यतिरिक्त अजून कोणत्या वस्तू ॲड करू शकतो. तर मनोज आणि मी यांना जस्ट डिस्कस करत होतो. आणि आता मी चहा घेणार आहे. चहा म्हणजे विदाऊट शुगर चहा घेणार आहे मी. थोडासाच 2-3 घोटाचाच घेणार आहे मी. आणि त्यानंतर ब्रेकफास्टचा विचार करू आम्ही काय करायचं ते. आणि त्यानंतर आम्ही विचार करतो बाहेर जाऊ संडेचं. आज तसं पण शॉप सगळे बंद आहे, पण पॉसिबल झालं तर जाऊया, अदरवाईज मग घरातच राहू, काहीतरी छान जेवण बनवू. आणि चला मग आता अगोदर मी चहा घेते आणि बोलते. तर कालपासून ना मला मिक्स कडधान्याची ना उसळ खायची खूप इच्छा झाली होती. म्हटलं मस्त मिक्स कडधान्याची उसळ, वरण भात, चपाती, पापड, लोणचं असं जेवण. तर मी काय केलेलं आहे, हे कडधान्य आता जस्ट घेतलेले आहे. आपले हिरवे मूग, मटकी, चणे घेतलेले आहे आणि हिरवे वाटाणे असतात ना ड्राय झालेले, ते घेतलेले आहे. आता याला भिजवते. 3-4 तासामध्ये छान भिजतील आणि नंतर आहे ना मी एका कॉटनच्या कपड्यामध्ये मी बांधून ठेवणार. स्टॉक मेकर तर नाही आता सध्या तरी माझ्याकडे, म्हणजे छान मोड येतील. आणि मोड आलेले स्पेशली मिक्स कडधान्याची ना उसळ खायला खूप छान लागते. तर चला आता बघा, हे तर घेतलेलं आहे मी. थोडं घेतलं कारण की भिजून येणं जास्त होतात. आणि हे भिजून ठेवलं तर त्याच्यानंतर ना स्वयंपाकाची ते माझं आवरून घेईल मी. माझी स्वयंपाकाची तयारी, काय बनवायचं काय नाही तो पण विचार करावा लागणार, कारण घरात भाजी वगैरे असं काहीच नाही आहे, कोथिंबीर नाही आहे. तर बघू चला. सकाळी व्हिडिओला सुरुवात केली, त्यानंतर मग आमचं आवरलं, जेवण केलं, सामान घेऊन आलो, घरी आलो. आणि त्यानंतर इतकी छान झोप लागली. 1-1.5 तास तर मी झोपली असेल. आणि खूप कमी वेळ असं होतं का दुपारी मला झोप लागते. उठले, फ्रेश झाले मी आणि आता किचनमध्ये आले, चहा ठेवला. उद्या जाणार आहे परी ट्रिपला आणि त्याच्या नेक्स्ट डेला बेला जाणार आहे. तर मी विचार करते ड्रायफ्रूट्स लाडू आहे ना त्यांना आहे ना थोडेसे देते सोबत, कारण की कधी कधी काय होतं, बेलाचं तर एवढं होणार नाही पण परीच्या बाबतीत असं होतं का, तुम्हाला माहिती आहे परी व्हेजिटेरियन आहे. तर मग एखादं काय आवडलं नाही तिला तर ड्रायफ्रूट्स लाडू कसं सोबत असल्यावर कसं टेन्शन नाही राहणार मला. म्हणून मग मी ड्रायफ्रूट्स लाडू बनवणार आहे. ड्रायफ्रूट्स तर घरात होते, पण अंजीर आणि ते खजूर वगैरे आहे ना ते मी घेऊन आलेले आहे. परत मिक्स सीड्स पण आहे घरात, मखाने आहे, काजू बदाम. तर मी जे जे घेणार ना ड्रायफ्रूट्स ते तुम्हाला मी दाखवणार. त्यासोबत हे मुरमुरे आहे ना, तर मी विचार करते मुरमुऱ्यांचा जो चिवडा आहे हात पण याला थोडासा बनवून टाकते. म्हणजे कसं घरात आहे ना, मी तुम्हाला माहिती असेल पहिल्यापासून या गोष्टींना मी बनवून ठेवते. म्हणजे अशी हलकी वगैरे भूक लागली, इवन मखाने मी असे म्हणजे क्रिस्पी करून ठेवत असते. आणि नंतर मग चिवडा बनवत असते, मखाण्याचा चिवडा. हे परत मक्याचा चिवडा पण मागच्या वेळेस बनवला होता. तर मग हे तेव्हा आणलं तर म्हटलं हे पण बनवून टाकते. आणि ड्रायफ्रूट्स तर लाडू पण बनवते आणि आम्हाला पण होईल असं बनवते, म्हणजे घरात पण खाता येईल असं बनवते. तर मग तुम्हाला माहिती आहे का ड्रायफ्रूट्स लाडू बनवायचे तर ती काही लगेच होणारी रेसिपी थोडी लेंथी प्रोसेस आहे. तर ते तर आता पटकन बनवायला सुरुवात करते, कारण की ते बनवल्यानंतर मला परत स्वयंपाक करायचा आहे. आणि कांद्याचे पात मी घेऊन आले होते, तर कांद्याचे पात खरंच खूप फ्रेश आहे. आणि भाकरी, कांद्याचे पात मस्त असं विचार करते सुके बनवूया, त्यासोबत भाकरी. खूप दिवस झाले भाकरी खाल्लीच नाही आहे मी. तर चला आता पटापट जे जे मला लाडूसाठी लागतं ना त्या वस्तू मी काढून घेतो. या सगळ्या सीड्स आहे याच्यामध्ये. त्याच्यानंतर इथे काजू आहे, इथे बदाम आहे, खजूर आहे, त्यानंतर इथे अंजीर आहे, मखाने, हे ग्रेटेड कोकोनट आहे आणि त्यानंतर इथे आपलं हे तूप. आता हे सगळं मी एवढं सामान घेतलेलं आहे आणि हे सगळ्यांचंच बनवायचं आहे मला.
आणि मखाने पण ॲड करत जा जर तुम्ही ड्रायफ्रूट्स बनवत असाल आणि मखाने यूज नसेल करत तर मखानेसुद्धा यूज करा, खूप हेल्दी असतं. थोडं थोडं तूप टाकून सगळं ना हलकंसं भाजून घेते. आपल्याला सर्वांना माहिती आहे आपण जेव्हा पण ड्रायफ्रुट्स लाडू बनवतो तर थोडंसं तूप टाकून सगळं भाजून घेतो. मग याच्यामध्ये सगळे ड्रायफ्रुट्स तर आहे, अंजीर पण टाकलेलं आहे मी, खजूर पण आहे, प्लस तीळ आहे, खसखस वगैरे सगळं आलेलं आहे. तर मग खोबरं वगैरे ते तर तुम्हाला दाखवलं मी. पण आता हे खजूर आणि अंजीरचं नंतर मी तुपात भाजून घेतलं ना, तुम्हाला माहिती आहे ते एकदम छान असं नरम होतं. तर ते मिक्स करायलाच खूप वेळ लागला, नाही तर वरती ना ते मिक्स होतं आणि खालचं जे आहे ना ते तसंच राहतं. आता हे मिक्स करून घेतलेलं आहे. हे बघा एवढं मिक्सचर रेडी झालेलं आहे. आता आपण मीडियम साईजचे ना लाडू बनवूया. आता एवढ्या साईजचं बनवते, म्हणजे एवढं खाल्लं जरी ना तरी एनर्जी येते. हा बाबा काय म्हणते? लाडू बनवते का? लाडू मखाने पण टाकलेले आहे त्याच्यामध्ये. मखाने बेलाचे परीचे फेवरेट आहे मखाने. हा ना, आवडतात ना? मी लाडू झालं का नंतर थोडंसं गार झालं का? हे कुठून घेतला? शॉपमधनं. ते गरम लागतं ना म्हणून. तर आता हे पटापट मी बनवून घेते मग दाखवते. एवढे लाडू बनवून झालेले आहे बघा. आणि आता जस्ट मी टेस्ट केले, इतके मस्त झाले ना, अजिबात असे गोड नाही. तसं पण आपण साखर तर टाकत नाही याच्यामध्ये ना, गुळ पण टाकलेला नाही, फक्त आपले खजूर आणि अंजीर त्याचाच गोडवा आहे यामध्ये. आणि परी बेलाने म्हणून टेस्ट केलं. आणि खजूर बेला कसं वाटलं तुला? छान. दोघींनी 2 लाडू खाल्ले, मनोजला पण आवडले हा ना, छान झालं. आणि कसं आहे हा एक लाडू जरी खाल्ला ना आणि त्याच्यावर समजा मिल्क किंवा पाण्याचं तरी आपण असं पिलं ना तरी पोट भरतं. आणि म्हटलं चला हे पटकन बनवून घेतो. आता हे सगळं थोडंफार तुम्हाला माहिती आहे आपण जेव्हा लाडू वगैरे बनवतो ना थोडासा पसारा होतं, सांडतं, तर हे सगळं अगोदर क्लीन करून घेते. मग ते बाकीचं जे स्वयंपाकाचं किंवा ते मुरमुऱ्यांचं चिवडांचं आहे ते बनवते. पण आता हे साईडला ठेवून देते. प्लस परीची पॅकिंग झालेली आहे. आणि यावेळेस आहे ना तिने स्वतःने पॅकिंग केलेलं आहे सगळं. फक्त लिस्टप्रमाणे तिने बघितलं, तिने तिच्या वस्तू आहे ना सगळ्या घेतल्या आणि तिने सगळी पॅकिंग करून ठेवलेली आहे. आणि तिच्या टीचरने पण सांगितलं होतं सर्व मुलांना का तुम्ही पॅकिंग करायला शिका, तुम्ही आता थोडे मोठे झालेले आहात. तर मग तिने ते लक्ष ठेवून पटापट पॅकिंग करून घेतलं, म्हणजे काही टेन्शन नाही. फक्त एवढंच आहे का मुलं जेव्हा बाहेर जातात ना, आणि 5 दिवसाची ट्रिप असणार आहे, तर 5 दिवस माहिती आहे तिथे जेवणाची सगळी काळजी वगैरे घेतात. पण असं वाटतं ना नाही बाबा आपल्याकडनं थोडंफार आहे ना मुलांना दिलं पाहिजे काहीतरी ना कॅरी करण्यासाठी. समजा मध्येच भूक लागली, टाइम टू टाइम जेवण, तसं मध्येच भूक लागली आणि त्याच्यानंतर मग एखादं कधी कधी आवडत नाही, मग आपण तेव्हा कमी खातो. तर त्यावेळेस मी विचार केला का हे त्यांच्यासाठी बरं राहील म्हणून मग मी हे देते. चला आता आपण पॅकिंग करूया. परीची बॅग पॅक झालेली आहे हे बघा. आणि 5 दिवसासाठी मी ट्रिपला जाणार आहे. तर ऑलरेडी लिस्ट दिली होती स्कूलतर्फे, तर त्याच्यामध्ये जेवढ्या वस्तू मेन्शन केल्या होत्या तर त्यानुसार आहे ना सगळ्या वस्तू घेतलेल्या आहे. पण आता हे मी ओपन करून दाखवणार नाही. आणि परीने स्वतः हे पॅक केलेली आहे बॅग. पण ही जी वरची जी बॅग आहे तर यामध्ये मग परीने काय काय वस्तू ठेवलेल्या आहे ती दाखवेन तुम्हाला. मी तिथे जाते. तर यात माझ्या 3 बुक्स आहेत. बसमध्ये 3.5 hours लागतं जायला, म्हणून मी 3 बुक्स घेतले. मी सनस्क्रीन घेतलं, मी सिट्रनेला स्प्रे घेतला. हे घालणार मी बिफोर हायकिंगला जायला. हो, कारण की तुम्हाला माहिती आहे खूप असे मच्छर वगैरे चावतात जेव्हा आपण फॉरेस्टमध्ये जातो. तर मग त्याच्यासाठी हा स्प्रे आहे. हा स्प्रे लावल्यामुळे कसं मच्छर वगैरे चावत नाही. हे नॉर्मल आहे, आपल्याला पण माहिती आहे. आपल्या भारतामध्ये पण आपण लहान मुलांना लावतो. त्यानंतर माझं हे क्रोशेस आहे. तर हे तिला करायला खूप आवडतं. परीला रीडिंग करायला खूप आवडतं. तर तिला तिच्या बेलाला पण आवडतं. आणि खूप सारे बुक्स आहेत. तर 2 बॉक्स तर भरलेले आहे तिचे ते. हां बाबू इथे बस. आणि माझं एक पेन्सिल केस घेतलंय. तरी तिच्या म्हणले की ना त्या इव्हिनिंग्सला ना फ्री टाईममध्ये ती आपल्याला कलरिंग शीट्स देणार आहे. ओके. तर मी हे घेतलं एक टेप आहे. आणि या छोट्याशा पाऊचमध्ये ना माझं हे फर्स्ट एड किट आहे. माझं व्हेरी ओनचं. माझं हँड वाईप्स आहे सॅनिटायझिंग करायला. आणि माझं हे इन्सेक्ट बाईट रिलीफ. ते असं
इन्सेक्ट बाईट झाल्यावर त्यावर लावायचं. जेलीफिश स्टिंग्स, बी स्टिंग्स आणि मस्किटो स्टिंग्स त्याला पण लावू शकतो. तर ती मराठी बोलण्याचा प्रयत्न करते अजून चांगल्या पद्धतीने. तर काही शब्द तुम्हाला थोडेसे वेगळे वाटत असतील तर प्लीज समजून घ्या, कारण की घरात ते ना आम्ही मराठी बोलतो म्हणून परिवेला आहे ना चांगलं मराठी शिकलेले आहेत आणि त्या घरात मराठीतच बोलतात, पण बाहेर इंग्लिश आणि वेगवेगळे लँग्वेजेस असतात ना, तर त्यामुळे कधी कधी एखादा मराठी शब्द आठवत नाही, तर मग त्याच्यामध्ये त्याचं जे प्रोनाऊन्सिएशन आहे मराठीचं ते वेगळ्या पद्धतीने घेतात कधी कधी, म्हणून मग तुम्ही समजून घ्या. हे मी उनो घेतले माझं रूममेट सोबत खेळायला. माझं एक वॉलेट आहे, ते त्याला सांगितलं होतं की ना पैसे पण आणा, ते गिफ्ट्स घ्यायला आणि टॉयलेटचं. त्या ट्रिपमध्ये काय होतं, जर टॉयलेटला जायचं असेल तर ते पेड असतं, तर 1 euro लागतात, 50 cents ड्युरिंग ट्रॅव्हल. हां ड्युरिंग ट्रॅव्हल. तर ते कॉइन्स पण यांना सोबत कॅरी करायला लावलेले आहे. आणि बाकीच्या मुलांना काय सगळं सोविनियर वगैरे घ्यायचं असेल त्यासाठी काही पैसे पण सांगितलेले आहे कॅरी करायला. आम्ही हे स्क्रॅच पॅड घेतले सोबत. हां आणि आता मागे ना अजून आहे का माझं? मी हे छोटी नोटबुक घेतली दूध लीक करायला आणि एक फोटो. आता फॅमिली फोटो घेतलेला आहे ते. तर अशी आणि ह्या बाईने काय घेतले ते तर वाट बघताय. ती तर वाट बघते. सांग बाई. हां ठेव व्यवस्थित. बेलासाठी नवीन आपण बॅग घेतली आहे ना. सांग ना मॅडम. किती एक्साइटेड तुझी बाबा पण नवीन, yes. ते. परीची थोडीशी सिंपल आहे. हां पहिल्याची फ्लॉवर्सची आहे बॅग ना. पहिले आता मला सनस्क्रीन आहे, तर बीच मध्ये गेला तर बीचला जाणार तुम्ही? मे बी सुटकेस पण पॅक केले. तिने वस्तू ठेवलंय नंतर करणार ती. हां हे इन्सेक्ट बाईट ते तर लिहिले. विहा नाव पण लिहिले तिने. दीदीने लावले. लिदीने लावलं, चांगली गोष्ट आहे. मी पण लिहिलंय. सर थँक्यू. थँक्यू. लावून केलं. इथं बँडेज आहे, तर मला लागलं तर लागलं. छोटं साईज आणि तर मोठं साईज आहे. ओके. इथं मागे ना हां मी हे घेतलं, स्क्रॅच पॅड घेतलं मी याला ड्रॉ करायला. गुड. ओके. मी हे घेतले व्हाईट बोर्डसाठी राईट करायला, इथं वर्ड राईट करायला. ओके. वर्ड्स राईट काय, तू स्पेलिंग राईट करणार आहे का तिकडे स्कूलची? पेंटिंग करू शकते मी. पेंटिंग करायला मग बुक रीडिंग बुक घेतली का? मी घेणार आहे. घेणार आहे का? इथं कॅलेंडर आहे. कॅलेंडर कशाला? बघितला देत डेट वगैरे. आणि हे बघितलं. बस एवढंच आहे ना. हा ओके मी गुड. मागे बघते काय नाही. काय नाही, एवढ्या इम्पॉर्टंट वस्तू आमच्या. तुमच्या फोटोचा पोरच्या साईडला बघितलं का? बघितलं. तर ते बेला मॅडमने आमच्या. आणि अजून आहे हां मला बॉल घेतला तिने खेळायला. तर एवढा इम्पॉर्टंट. हां तिचं आय वाटते ग्लासेस वाटते. तर एवढ्या इम्पॉर्टंट वस्तू घेतलेल्या आहे आमच्या बेला मॅडमने. बघा किती एक्साइटमेंट ती. बाबा असं नको तू, हे ना मी करून देतो. हे ना कधी पण आहे ना असं ठेवायचं, म्हणजे स्पेस राहते. पण मी तुझ्या याच्यामध्ये ठेवतो. हे मागे हां हे याचं थोडंसं मी हे घेतलं. इफ मग याचं इन्सेक्ट बाईट केलं ना, मग मी याचं असं करू शकते. हां ओके. लाडूचं तुम्हाला मी दाखवलं. इथे मी काय केलं, हा चिवडा पण बनवून घेतलेला आहे मी मुलींचा. म्हणजे हे पण त्यांना खाता येईल आणि लाडू पण. स्वयंपाक बनवून झालेला आहे. सर्वात अगोदर मी काय केलं, बेलाला आहे ना सुकट बनवून दिलेले आहे. खूप दिवसापासून ती म्हणते मम्मा मला झिंगे बनव. तिला सुकट आणि भात खायला खूप आवडतं. मग स्वयंपाक करण्या अगोदर तिला मी सुकट बनवून दिली. गरम गरम भात लगेच मी कुकरमध्ये लावला. ती बसते आणि तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून भारी वाटते मला. किती दिवसापासून बोलत होती. मी कांद्याची पात बनवली. मनोजने माझ्यासाठी 2 भाकरी. परीला आहे ना कांद्याच्या पातसोबत भातच खायचा, भाकरी खायची नाही आता. आणि कारण की मध्ये मध्ये त्यांचं हे ना पूर्ण फुल होतं, हे इथपर्यंत होतं. आणि मनोज, परी, बेला मध्ये मध्ये त्यांचं खाणं चाललंय, कारण त्यांना एवढं आवडलं तर ते खात आहे. आणि आता आम्ही सुद्धा जेवण करून घेतो. 6:15 झालेले आहे आणि किचनचं पण आवरायचं आहे. एकामागे एक एवढं बनवणं चालू होतं ना. म्हटलं नंतर आणि उद्या आम्हाला लवकर पोचायचं आहे स्कूलला, म्हणजे 8 वाजेपर्यंत तरी पोचायचं आहे. 8चाच टाइम दिलेला आहे आणि त्याचं पण उद्या सकाळपासून असणारच आहे.
चला आता अगोदर जेवण करून घेतो आणि नंतर करू. आता जेवण झाल्यानंतर आम्ही काय केलं, आपलं त्या साईडचं बॅकयार्ड आहे ना, जिथे आपण प्लमचं झाड लावलेलं आहे, तर त्या ठिकाणी आम्ही बॅडमिंटन खेळत होतो आणि 15-20 मिनटं खेळलो असेल, पण इतकं छान जमत होतं ना. हां, तर म्हणजे डायजेस्ट झालं जेवण अक्षरशः, पण मस्त वाटलं. त्यानंतर म्हणजे आम्ही दोघं खेळत होतो, नंतर परी बेला आम्ही सगळे मिळून खेळत होतो आणि खेळून झाल्याच्या नंतर परत आलो घरात आणि मला अजून आवरायचं आहे किचनचं. आणि उद्या तर परी जाणार आहे ट्रिपला ना, तर मग उद्या तिला सोबत स्नॅक पण द्यायचं आहे, त्यासोबत ते लाडू बनवलेले आहे ते पण मला पॅक करून द्यायचे आहे. आत्ताच मी तिला सांगेल आता मी तिला टिफिनमध्ये भरून देणार, म्हणजे तिला बॅगमध्ये ठेवता येईल. वॉटर बॉटल पण तिने ठेवलेलं आहे. फक्त स्नॅक जे आहे ना, फक्त इथून तिथे पोचेपर्यंत, कारण की 3.5 तासाचा प्रवास आहे ना, आणि तिथे पोचल्यानंतर तर त्यांना तर जेवण असणारच आहे. आणि आजचं वेदर थोडंसं चांगलं होतं, म्हणजे ऊन तर होतंच, म्हणजे वातावरण असं ढगाळलेलं मला असंच आवडतं. म्हणजे थोडं ऊन पण पाहिजे आणि असं ढगाळलेलं पण थोडंसं पाहिजे, आणि पाऊस पण नको, थंडी पण नको, आणि जास्त कडक ऊन पण नको, असं मला वातावरण आवडतं. आणि मग काही नाही, फ्रेश वाटलं. आणि आजचा दिवस तर असाच गेला. सकाळी संडे होता आणि सकाळी जिमला जाऊन आले, कारण की मला माहिती दुपारी 2चा टाईम असतो, पण 2 नंतर मग कसं कामं चालू होतात. मग त्याच्यापेक्षा मी विचार केला आता मला सकाळचा टाईम आहे माझ्याकडे, तर मग मी दीड तास तरी जिम केली, 1.5-2 तास. आणि ते 1.5-2 तास इतके पटकन निघून जाताना तर काही कळतच नाही. पण चांगलं आहे, आता कसं आपलं सवय लागून गेलेली आहे. आणि तुम्हाला सांगितलं नाही का, काय कंटिन्युटी ठेवणं खूप इम्पॉर्टंट आहे. तर असा होता हा आजचा दिवस. आणि 4-5 दिवस तर आम्हाला करमणार नाही परिबेला गेल्याच्या नंतर पिकनिकला, कारण की त्या दोघी असतात ना घरात, अशी मस्ती असते त्यांची, आवाज असतो दिवसभर, हे कुठे मम्मा, ते कुठे, हे बनव ते बनव चालू असतं. पण ठीक आहे, काय नाही, ते पण मस्त एन्जॉय करतील. ट्रिपमध्ये वेगळा एक्सपिरियन्स असतो आणि वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जातात आणि मग त्याची माहिती पण मिळते. आणि लहान मुलांसाठी आता ट्रिप आहे, तर मग लहान मुलांसाठी जे स्पेशल त्यांना करता येईल ते सुद्धा ते करत असतात. तर असा होता हा आजचा व्हिडिओ. आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय. बाय.